लातूरात फुटलेल्या पेपरचे विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेतानाचा शिवराज मोठेगावकरचा व्हिडिओ चर्चेत. काही निवडक विद्यार्थ्यांचं रात्री उशिरापर्यंत रिव्हिजन व्हिडिओ त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आलाय. तपास यंत्रणा व्हिडिओतील हालचालींचाही अभ्यास करत असल्याची चर्चा. नीटचा फुटलेला पेपर विकत घेणाऱ्या लातूरातील डॉक्टरला अटक. सिद्धिविनायक रुग्णालयाचा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेला बेड्या. शिरुरेनं मुलासाठी नीटचा पेपर विकत घेतल्याचं समोर. चौकशीत काही कागदपत्र, मोबाईल, डिजिटल पुरावे सीबीआयच्या हाती. नीट पेपर फुटी प्रकरणात बीड कनेक्शन समोर. मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीचे शहरातील सुरू असलेल्या इमारतीचं बांधकाम अनधिकृत. आज पालिका प्रशासनाचे अधिकारी बांधकामाच्या ठिकाणी पुन्हा भेट देणार. त्रुटी आढळल्यास तोडक कारवाईचीही शक्यता. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये सीबीआयची चौकशी. आरोपी मनीषा मांढरेचं मॉडर्न महाविद्यालयातील कपाट, लॉकर आणि डेस्कची तपासणी. महाविद्यालयातील अधिकाऱ्यांकडे चौकशी. मांढरेचं महाविद्यालयातील नियुक्तीपत्र, एनटीएतील नियुक्ती सीबीआयने तपासली. नीट पेपर फुटीवर चर्चा करण्यासाठी संसदीय समितीनं एनटीए प्रमुखांची सकाळी 11 वाजता संसद भवन परिसरात बैठक बोलावली आहे. शिक्षण, महिला, बालके, युवक, क्रीडा विषयक संसदीय स्थायी समिती पेपर फुटी आणि एनटीएतील सुधारणांसंदर्भात चर्चा करणार. नीट फेरपरीक्षेआधी बोगस टेलिग्राम अकाउंट्सवर कारवाई होणार. विद्यार्थी पालकांची दिशाभूल करणारे आणि गैरप्रकार करणारे सोशल मीडिया अकाउंट्सवर ॲक्शन घेणार. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचे उच्चस्तरीय बैठकीत यंत्रणांना आदेश. विदर्भात वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा लाटेचा रेड अलर्ट जारी. तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट. सध्या बहुतांश जिल्ह्यात तापमान 45°C पेक्षा जास्त. नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना. विदर्भात उष्णतेची लाट कायम. वर्धा जिल्ह्यात काल 47.1°C तापमानाची नोंद. सेलू तालुक्यातल्या धानोली इथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू. रविवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भात दिवसा सूर्य आग उगतोय, मात्र रात्रीचं तापमानही आता सामान्यापेक्षा अधिक आहे. दिवसभरातली गरम हवा रात्रीच्या ढगांमुळे बाहेर पडू शकत नसल्यानं रात्री तापमान अधिक नोंदवलं जात आहे. देशात उत्तर प्रदेशमधल्या बांदा येथे सर्वाधिक उष्ण शहर. शहराचा पारा तब्बल 48°वर. उत्तर भारतामध्ये बुधवारी उष्णतेची लाट. राजधानी दिल्लीचा पारा 45.8°वर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 20% मुंबईच्या पाणीपुरवठ्याची मदार. आता राज्य सरकारकडून मिळणाऱ्या राखीव जलसाठ्यावर अप्पर वैतरणा भातसा धरणातून राखीव पाणीसाठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी. मुंबईचा ऑगस्टपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटलाय. आज दुपारपासून ठाणे, मुंब्रा, दिवा, कळवा या परिसराचा पाणीपुरवठा तब्बल 24 तासांसाठी बंद. 12वी जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय. पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा. आज दुपारी 12 वाजल्यापासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद. रायगडच्या म्हसळा तालुक्यातल्या तोंडसुरे आणि खारगाव खुर्द गावांवर भीषण पाणी टंचाई. 9 गावे आणि 10 वाड्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. पाण्याचे स्रोत असणारे झरे आटले. विहिरीतील गढूळ पाणी पिण्याचे गावकऱ्यांवर वेळ. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर गावकऱ्यांचा रोष. वर्ध्यातील तापमानाचा पर्यटनाला फटका. तापमान सतत वाढत असल्यामुळे सेवाग्रामच्या बापू कुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली. गेल्या 2 दिवसात वर्ध्यात सलग 46.5°C इतक्या तापमानाची नोंद. महाबळेश्वर तालुक्यातल्या अत्यंत दुर्गम सौंदर्य गावामध्ये वादळी पावसाची हजेरी. अनेक घरांचं नुकसान. कलमी आंब्यासह विविध झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड. भाजीपाला आणि शेतीचे नुकसान. तातडीनं पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, ग्रामस्थांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवतेय. शेतकऱ्यांच्या दररोज पेट्रोल पंपावर रिकामे कॅन घेऊन डिझेल मिळवण्यासाठी रांगा पाहायला मिळतात. काही शेतकऱ्यांना डिझेल मिळतंय, तर मात्र काही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. जळगावच्या धरण गावामध्ये डिझेल मिळावं यासाठी दिवसभर शेतकऱ्यांच्या रांगा. डिझेल मिळवण्यासाठी तब्बल 250 शेतकऱ्यांच्या रांगा. पेट्रोल पंप चालकाकडून शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था.
परभणीमध्ये सलग 5व्या दिवशी डिझेल टंचाई. जिल्ह्यातील अनेक पंप बंद. डिझेल टँकरची वाट पाहत वाहनांच्या रांगा. कॅन घेऊन डिझेल भरण्यासाठी अनेक नागरिकांची गर्दी. हिंगोली जिल्ह्यातही मागील 5 दिवसांपासून डिझेलचा तीव्र तुटवडा. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी मोठ्या रांगा. डिझेल मिळावं यासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपांवरच मुक्काम. ठाण्याच्या गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळच्या भाजी मार्केटला भीषण आग. आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलातील एक जवान आणि रात्रपाळी करणारे पालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू. आगीवर नियंत्रण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराज नेत्यांसोबत 3 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांची बैठक. बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार उपस्थित. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्याबाबत बैठकीत एकमत. विश्वसनीय सूत्रांची माहिती. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 5 जागांवर दावा. नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढण्यावर शिवसेना आग्रही. पक्षाची ताकद असल्यानं सगळ्या जागा लढवण्याची शिवसेनेची इच्छा. रायगडच्या जागेवरही शिवसेनेचा डोळा. लवकरच महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय.